वळूया आजच्या खास बातम्यांकडे। हैदराबाद गॅजेट आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव भगिनी तरुणी सहभागी झाले होते। आपला पारंपरिक पोशाख नृत्य आणि मागण्यासंदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला। ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान एक मराठा लाख मराठा असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने एक गोर सवा लाख हे जोर हे घोषवाक्य देखील पाहायला मिळाले। सरकारने समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज बुलढाणा शहरामध्ये आमचा बंजारा समाज हा पूर्ण ताकदीनिशी आज रस्त्यावर उतरला। आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून 75 वर्षापासूनची ही मागणी आहे, परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनाला काही पूर्ण केलेली नाही। आम्ही कुठे एसटी मध्ये येतो, कुठे एससी मध्ये येतो, महाराष्ट्रामध्ये VJNT मध्ये येतो, कुठे उत्तर प्रदेशामध्ये OBC मध्ये येतो। आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती। पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे। डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत हे केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापर्यंत झाली नाही। आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला, त्या मराठा समाजाच्या मोर्चाला OBC आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे। त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद, विदर्भाचे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, अमरावती, यवतमाळ हे सगळे जिल्हे, त्यानंतरचे नाशिक, जळगाव, जितकी ज्या ज्या ठिकाणी बंजाराला ते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे। तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण बंजारा समाजाला त्या ठिकाणी देण्यात यावं। नाही, आंदोलन जे आहे ते आज तर फक्त आमची झाकी होती, आता फक्त झाकी आहे। याच्यानंतरचे आंदोलन जे आहे की एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही, परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला, पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल, त्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। तुमच्या मागणीला मूळ आदिवासी विरोध करतात। आम्ही जेव्हा शिवलाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका, ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ घाला, ती शिवलाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे। आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू, पण त्यांच्या ताटातलं आम्ही त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही आणि ती आमची पद्धत नाही आहे। त्यामुळे शिवलाल महाराजच्या त्या वाक्यावर चालणारे आम्ही लोक आहोत। कोणाच्या ताटातलं आम्हाला पाहिजे नाहीये। आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला द्यावं अशीच विनंती आमची आहे। बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।